जॉईन नाही झाला अजून. स्टार्ट. मागच्या क्लासमध्ये आपण थोडस रिव्हिजन घेतलं होतं प्रत्येक गोष्टीचं. आता आपण पुढे जाऊया मध्ये त्याच्याबद्दल बघूया. ओके. तुम्हाला इमेज दिसते ना पूर्णपणे? इमेज एक CNN आहे, बेसिक बेसिक CNN, काही कॉम्प्लेक्सिटी नाही आहे. इथे काय केलेलं आहे आपण की एक बेसिक CNN ट्रेन केलंय इथपर्यंत, आणि याच्यानंतर एक न्यूरल नेटवर्क ट्रेन केले. CNN आहे, आणि जे आहे याच्या पुढे एक न्यूरल नेटवर्क. सो आपण असं का करतो? तर बेसिकली काय असतं ना, CNN कडून तुमच्या फीचर एक्स्ट्रॅक्शन होऊ शकतं इमेज मधलं. एखाद्या वेळेस त्याच्यामधून तुम्ही, जसं की आपण विचार करतो डॉग्स नोज एक्स्ट्रॅक्ट होऊ शकतो. एखादा जो कर्नल आहे तो तुमचा टेल एक्स्ट्रॅक्ट करतो, एखादा इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. सो या सगळ्या गोष्टी कशा आहेत की प्रत्येक चॅनल काही ना काहीतरी एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, आणि एक फीचर रिच डेटा पुढे पुढे चाललेलं आहे. पण आपल्याला प्रिडिक्शन कशामध्ये पाहिजे? तर क्लासेसमध्ये पाहिजे ना, है ना? तर क्लासेसमध्ये प्रिडिक्शन पाहिजे म्हणल्यावर तुम्हाला सॉफ्टमॅक्स वापरावं लागेल. पण सॉफ्टमॅक्स तुम्ही डायरेक्टली कसं वापरणार कन्व्होल्युशन? म्हणून तुम्ही एक कन्व्होल्युशन जिथपर्यंत तुम्हाला करायचं तिथपर्यंत करता, आणि त्याच्यानंतर न्यूरल नेटवर्क अटॅच करता पुढे त्या कन्व्होल्युशनच्या. त्याच्यामुळे काय होतं की एक फीचर रिच डेटा आलेला असतो, त्यातला तुम्ही एक न्यूरल नेटवर्क ट्रेन केल्यामुळे न्यूरल नेटवर्क सुद्धा काही गोष्टी लर्न करतं, आणि शेवटचा जो लेअर आहे तो तुमचा प्रिडिक्शनचा लेअर असतो. तर इथं जर आपण बघू शकतो की इथं 1000 लिहिलेलं आहे, यू कॅन सी इथं 1000 लिहिलेलं आहे. तर हे 1000 म्हणजे काय की 1000 क्लासेस आहेत इथे. 1000 क्लासेसचं आपण प्रिडिक्शन करतो. असा एक थोडंसं ह्याच्या मागचं इंट्युशन. आपण आता काय म्हणतोय की each channel is extracting some kind of information, है ना? आणि ते इन्फॉर्मेशन कोण ठरवते? पूर्णपणे मॉडेल ठरवते. त्याच्यामध्ये आपलं काही हे नाहीये. Each channel is extracting a different set of feature, है ना? Which is the model. इथे जो हा स्टेटमेंट आहे, या स्टेटमेंटला थोडं समजून, आणि ही माहितीच आहे कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे, हे तर आपण म्हणलो. मग कसं असतं ना की आपण जसं जसं पुढे जातो तसं तसं आता इथपर्यंत जेव्हा आपण म्हणतो की इथं आपण 256 पर्यंत आलो, आणि 256 इथपर्यंत आल्यानंतर काय म्हणतोय आपण की 256 चॅनल्स आहेत ना आपल्यासाठी आता. म्हणजे काय की आपण असे 256 डिफरंट सेट ऑफ फीचर्स लर्न केलेले. येस ऑर नो? इथपर्यंत, या पर्यंत. आवाज येतोय? हॅलो? तेच म्हणतोय की आपण 256 डिफरंट सेट ऑफ चॅनल्स म्हणजे 256 फीचर्स आहेत आपल्याकडे आता. तर आपण आता काय म्हणतोय की ह्या कॉम्बिनेशनला आपल्याला पुढे एका न्यूरल नेटवर्कला कनेक्ट करायचं. हाऊ विल बी दॅट? की आपण म्हणतोय 13 आहेत इंटू 13
256. हे झालं आपलं याचा भाग. कशाचा? हा CNN चा भाग झाला आपला, है ना. आणि आपण काय म्हणतोय की पुढे माझ्याकडे एक फुल्ली कनेक्टेड न्यूरल नेटवर्क आहे, त्याच्यामध्ये 4096 न्यूरॉन्स आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल की हे एक फुल्ली कनेक्टेड लेयर आहे ना, 4096 मध्ये. तर तो काय म्हणतो की मी प्रत्येक न्यूरॉन प्रत्येक आधीच्या न्यूरॉनशी कनेक्टेड. आता न्यूरॉन म्हणजे काय? एक CNN मध्ये एक पिक्सल म्हणजे एक न्यूरॉन झाला ना त्याच्यासाठी. आर यू गेटिंग इट व्हॉट आय एम सेइंग? तर ते कसं होईल की 13 × 13 × 256 हे तर झालं शेअरांचं, × 4096. हे समजून घ्या काय आहे. हे टोटल झाली याची. हा, ही जी टोटल आहे ही केवढी येते? काही अंदाजा लावू शकताय किती येईल? सो दिस कम्स अराउंड, रफली जर मी म्हणलं तर 17 मिलियन कॉम्बिनेशन ऑफ 17 मिलियन वेट्स ला होतात बेसिकली. म्हणजे फक्त तुमचा CNN तुम्हाला एक फुल्ली कनेक्टेड न्यूरल नेटवर्कला कनेक्ट करायचंय, त्यासाठी 17 मिलियन वेट्स तुम्हाला रन करावं लागतं एका लेअर मध्ये. एका लेअरचा विचार केला. व्हेरी कॉस्टली. याच कॉस्टली अफेअर साठी, याच कॉस्टली अफेअरला ओव्हरकम करण्यासाठी सायंटिस्टने काय म्हणलं की लेट्स गो अदर वे. आपण काय म्हणलं की each channel is extracting a different set of features. बरोबर. तर एक चॅनल म्हणजे एक फीचर आहे. आता जे आपण म्हणतोय की असा एक चॅनल आहे 13 × 30, वन चॅनल हा आहे आपला 13 × 13. त्याच्यामध्ये एक फीचर आहे, कॅरीज वन फीचर. बरोबर. ह्या पूर्ण चॅनल जर एकच फीचर रिप्रेझेंट करत असेल तर सायंटिस्टने काय म्हणलं, टेक द ऍव्हरेज ऑफ ऑल द पिक्सल्स. पिक्सल म्हणावं का काय म्हणावं, असं म्हणजे 1 × 1 करून टाकायला असं सायंटिस्ट म्हणलं. का? आता ते समजलं तुम्हाला का मी म्हणतोय ते. कारण एक चॅनल एकच फीचर रिप्रेझेंट करतंय ना. 1 × 1 झालं. कळलं हे आपण का केलं? यालाच म्हणतात गॅप. गॅप म्हणजे काय? जी ग्लोबल ऍव्हरेज. माझ्याकडे काय काय डेटा होता? CNN चा विचार चाललाय हा. आपण फुल्ली कनेक्टेड कडे गेलोच नाही. गॅप नुसार मी काय म्हणतो, 13 × 13 × 6. याला जर मी गॅप लावलं GAP तर काय होईल? एनी गेसेस? एका फीचरचं, एका चॅनलचं एकच बाकी राहिला ना. 1 × 1 × तो GAP काय करतोय की एक चॅनल एकच फीचर रिप्रेझेंट करतोय, म्हणून त्यांनी विचार केला की एका चॅनलचा ऍव्हरेज घेऊन टाकू. त्याच्याने तो चॅनलचं म्हणणं पण टिकून राहते आणि प्लस तुमचं जे कम्प्युटेशन आहे ते पण किती ड्रास्टिकली रिड्यूस होऊन जाते ना आफ्टर GAP. GAP काय म्हणतोय की CNN माझा वन झाला.
1 झाला, 1 झाला. सो लेट्स मी कॅल्क्युलेट आकडा येतोय 1048,576. this 10.5 लाख 17 मिलियन पासून ओनली वी केम टू 10.5 लाख. तो ही जादू आहे च्या गॅपची, ग्लोबल ऍव्हरेज पुलिंग. याच्यामध्ये काय डाऊट? लिहून टाकतो. एक channel in a GAP cause one channel. Okay, त्याच्यामध्ये काय doubt? ठीक आहे, हे झालं तुमचं GAP. आता GAP च्या पुढे काय आहे तर इमेज ऑगमेंटेशन. इमेज ऑगमेंटेशन बद्दल तुम्हाला नाही ऐकलेलं आहे बरंच, है ना. इमेज ऑगमेंटेशन म्हणजे काय, कोणी सांगू शकेल का? मी ऐकलेलंच आहे. हम्म, हम्म, हम्म. हा ठीक आहे, म्हणजे मग प्रश्न उभा राहतो ना की कमी डेटा सेट असल्यावर ऑगमेंटेशन करतो का, मोठा डेटा सेट असल्यावर नाही करत का? सी ऑगमेंटेशन म्हणजे काय आहे की तुम्ही जो तुमचा डेटा सेट आहे ना त्याला ट्विस्ट अँड टर्न करता, त्याची ब्राईटनेस वाढवता, कॉन्ट्रास्ट कमी करता, त्याचा एखादा ह्यू सॅच्युरेशन वाढवता, हे करता ते करता, हे सगळं ब्लर करता, शार्प करता, हे सगळे जे गोष्टी आहेत ना ते ऑगमेंटेशन मध्ये येतात. आता ऑगमेंटेशन करून फायदा काय होतो? एक इमेज असेल ना, त्या इमेज मध्ये फीचर कुठेही असू शकतो. डू यू अग्री विथ मी? एक जे डॉगची इमेज आहे, तर प्रत्येकच जगातल्या डॉगची इमेज एक पर्टिक्युलर फॉर्मॅट मध्येच काढली का? नाही काढली. एखादा डॉग उलटा असेल, एखादा डॉग म्हणजे दुसऱ्या दिशेला बघत असेल, एखाद्या डॉगचं फक्त तोंड दिसत असेल, एखाद्या डॉगचं तोंड दिसतच नसेल, अशी म्हणजे ह्या सगळ्या पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ इमेजेस आहेत. आणि तुमचा जो ट्रेनिंग डेटा सेट आहे ना, इट कॅनॉट कव्हर एव्हरी कॉम्बिनेशन, है ना. आता एखादा डॉग आहे, त्याचा फक्त अर्धाच भाग दिसतोय कारण की अर्धा भाग लेट्स से की सोफ्याच्या मागे आहे. दिस आर ऑल द कॉम्बिनेशन दॅट कॅन हॅपन. पण तुम्ही काय करता, तुमच्या मॉडेलला ते शिकवताय, सी डेटा असा असू शकतो, याच्यावरही तुला बेटर परफॉर्म करायचं. मीन्स यू आर ट्रेनिंग द मॉडेल फॉर वर्स्ट केस सिनारिओ, है ना. ते म्हणजे ऑगमेंटेशन. आता ऑगमेंटेशन मुळे काय होतं की ऍक्च्युअल मध्ये मॉडेलचा परफॉर्मन्स इन रिअल वर्ल्ड खरंच वाढतो. दिस इज प्रूव्हन. हे की लॉजिकल पण आहे, कारण की तुम्ही मॉडेल एवढ्या डिफरंट डिफरंट प्रकारे ट्रेन करताय, सो ते जे वेट्स लर्न होतात, जे कर्नल्स लर्न होत आहेत, ते ऍक्च्युअली रोबस्ट होऊन जातात टू चेंजेस. असं एक मॉडेल लर्न होतं, आणि हा मग फायदा होतो त्याचा. आणि प्लस जर तुम्ही विचार पण कराल ना की ऑगमेंटेशन मुळे ऍक्च्युली जसं तू म्हणलास की कमी डेटा सेट असल्यामुळे त्याची बेसिकली साईज वाढल्यासारखंच होतं. पण एक मोठा डेटा सेट असेल ना तरी पण करतात ऑगमेंटेशन, असं काही नाही की नाही करत, करतात. त्याचे काही तुम्ही पॅरामीटर स्प्लिट करू शकता, रोटेशन किती पाहिजे,
फ्लिप पाहिजे का, आणि सॅच्युरेशन आणि ह्यू मे बी तुम्हाला आठवत असेल आपण CNN मध्ये पाहिलं होतं ते सगळं. हे काय आहे, हे जे दिसतात ना सगळे, हे लोअर लेवल ऑफ ऑगमेंटेशन आहे. हे लोअर लेवल ऑफ ऑगमेंटेशन. these are the these are used the most. these are the most. याची पुढचे ऑगमेंटेशन कसे आहेत, तर ते थोडेसे ट्रिकी आहेत. कट ऑफ होऊन जातात ते. कट ऑफ म्हणजे काय, की डायरेक्ट तुम्ही एखाद्या इमेजचा आहे ना, यामध्ये तुम्ही बघत असाल तर इमेजचा एखादा भागच कापून टाकता तुम्ही direct. हे मला काय केलंय, तर तुम्ही बघाल ना, की इथे तुम्हाला दिसेल की काही इमेजचा भागच कापून टाकलाय डायरेक्ट. ह्याला म्हणतात कट ऑफ ऑगमेंटेशन. कट ऑफ मध्ये काय आहे, की तुम्ही इमेजला रोटेट नाही करत, तुम्ही डायरेक्ट इमेजचा भागच कापून टाकता. कट ऑफ ऑगमेंटेशन. त्यामुळे काय होतं, की मॉडेल जे आहे ना, इट डज नॉट रिलाय ऑन अ पर्टिक्युलर सेक्शन ऑफ इमेज. मॉडेल काय करतं, की कुठला तरी फीचर घेतं आणि त्या फीचर मधून लर्न करण्याचा प्रयत्न करतं. तुम्ही काय करता, की एका इमेज मध्ये डॉगच्या फेसला कट ऑफ करता. लेट्स से पुढच्या इमेज मध्ये डॉगच्या टेलला कट ऑफ केलं, पुढच्या इमेज मध्ये डॉगच्या लेग्सला कट ऑफ केलं. हे जे कट ऑफ केल्यामुळे काय होतं, की तुमचं जे मॉडेल आहे ना, इट डज नॉट रिलाय ऑन स्पेसिफिक फीचर. लेट्स से डॉगचे डोळे, तर डॉगच्या डोळ्यावरच रिलाय नाही करत डॉग प्रिडिक्शन. ते इन जनरल पूर्ण डॉगला समजतं आणि एकाच फीचरला इम्पॉर्टन्स नाही देत. दिस इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. इफेक्टिव्ह आहे ऑगमेंटेशन. आणि यू कॅन मे बी यू कॅन पेअर दिस विथ दिस ऑल्सो, म्हणजे हे कट ऑफ सुद्धा करा आणि रोटेशन आणि याच्यावर पण करा. याच्यामुळे काय करता तुम्ही बेसिकली मॉड, हे काही इंजिनिअरिंग कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये काय मॅथ नाही काय नाही, पण हे फायदेशीर ठरतं. आणि दिस इज प्रूव्हन, दिस इज ऍक्च्युअली बेनिफिशियल इन मॉडेल ट्रेनिंग. हे असे ऑगमेंटेशनचा एक कन्सेप्ट होता आमच्या. त्याला काहीतरी अल्बुमेंटेशन पण म्हणतात. काहीतरी टर्म आहे त्याला, अल्बुमेंटेशन. ठीक आहे. इमेज ऑगमेंटेशन झालं. आता मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, की एक कर्नल मोठा आउटपुट केव्हा देईल, असा मी प्रश्न विचारला. हे तुमचं आपलं बेसिक कन्व्होल्युशन आहे. या कन्व्होल्युशन नुसार इथं कन्व्हॉल्व झालं तुमचं कर्नल, या 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 रिजन मध्ये हे कर्नल, आणि हा तुमचा आउटपुट आहे. When will this kernel give a higher output? काय वाटतं, तुमचं इंट्युशन काय म्हणतं? हम्म? हा म्हणजे हे जे आले सिक्स, हे एक हायर नंबर कधी येईल इथे, हे कन्व्होल्युशन नंतरच बोलतोय. आउटपुट मध्ये एक हायर नंबर कधी येतो? नाही, आता ते सगळं सोडून दे, कर्नल कसा घेतोय, का घेतोय, image कशी, एक हायर आउटपुट कधी येतो?
म्हणजे कारण काय तिथे एक मोठा नंबर येण्याचं, असं माझा प्रश्न आहे. वेन विल दिस कर्नल गिव्ह अ हायर आउटपुट? ठीक आहे, नो इश्यू. म्हणजे इथं एक हायर नंबर येण्याचं कारण असं आहे की त्या कर्नलला तो जे शोधतोय ते भेटलं. गेटिंग माय पॉइंट? हा जो कर्नल आहे, हा हा दिस कर्नल गॉन ओव्हर दिस, ह्या भागावर गेला. हा, या भागावर कन्व्हॉल्व झाला तो आणि त्याला हा नंबर भेटला, बरोबर आहे. तर हा नंबर एक मोठा नंबर तेव्हाच असेल ना, की जेव्हा या कर्नलला जे शोधायचं होतं ते या भागामध्ये भेटलं त्याला. इथं त्याला भेटलं, ह्याला काय शोधायचं. आपण काय करूया, पे अटेन्शन. कन्व्होल्युशन. दिस कर्नल इज ट्राइंग टू एक्सट्रॅक्ट हाऊस. एक कर्नल एक फीचर समजतं. दिस कर्नल इज ट्राइंग टू एक्सट्रॅक्ट हाऊस. हाऊस कर्नल आहे. जसं डॉगचा नोज आहे असं काहीतरी म्हणलं, तसं हाऊस हाऊस समजतं. ही इमेज आहे. या इमेज मध्ये इथे हाऊस, इथे हाऊस आहे. ओके, असे दोन घर आहेत या इमेज मध्ये. बाकीची इमेज विसरून जा. बाकी ग्रीनरी आहे, सिनरी आहे आणि काय काय भरपूर आहे. पण या इमेजच्या या दोन भागांमध्ये हाऊस. या कर्नलचं काम होतं हाऊस शोधणं, बरोबर. तर आता मला सांगा की हे कितीनी रेड्यूस होईल हे, आता हे कन्व्होल्युशन नंतर कितीनी रेड्यूस होईल हे. तो फॉर्म्युला आठवते? एन इन प्लस 2p मायनस a डिवाइड बाय s प्लस 1. पटकन सबस्टिट्यूशन करून टाका. एन इन काय तुमचा, 1 2 3 4 5 6 आहे. 6 आहे तुमचा. p पॅडिंग तर 0 आहे तुमचं. 3चा आहे. एस तुमचा 1 आहे. स्ट्राइड 1 आहे ना तुमची. प्लस 1. 3 बाय झालं मी. 4 ठेवले 4. नाव बी विथ मी आणि मला सांगा कुठं कुठं मोठा आउटपुट आहे. पहिला हा करणार नाही, इथं या भागात जायचं. इथं एक हायर आउटपुट असे रिप्रेझेंट, हायर आउटपुट. इथे इथं काही येऊ शकतं, म्हणजे थोडासा भाग येतो घराचा, है ना. पण लेट्स की आपण थोडस काहीतरी स्टार ने रिप्रेझेंट करू, प्लस ने रिप्रेझेंट करू. इथं डायरेक्ट 0 0
परत इथं हे जे दोन भाग आहेत, इथं पण थोडासा घराचा भाग येतो. परत ते प्लस रिप्रेझेंट करूया. परत 0 0. इथे टेक्निकली सरकलं. इथे थोडासा एक काम करूया आपण, ते नको अख्खं घर जिथे आहे तिथेच बघूया. प्लस बीस करत बसणार. आणि तुमचा या भागात इथे एक हायर आउटपुट येईल, है ना? हे माझं म्हणणं होतं की हायर नंबर म्हणजे काय आउटपुट मध्ये, की त्या कर्नलला तो जे शोधतोय ते भेटणं, हे म्हणजे हायर आउटपुट. हम्म, 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 हम्म. सेम आहे ना. काय होतं की त्या इमेज मध्ये त्या त्या भागामध्ये हायर नंबर भेटतो, तो परत कन्व्होल्युशन होत होत पुढे पण जातो, बराच पुढे जातो. मग एक फुल्ली कनेक्टेड लेअर ट्रेन होतो, न्यूरल नेटवर्क बेसिकली. आणि ते त्या फीचर्स मधून परत वेगळं ट्रेन होतं आणि कॉर्डिनेट्स देतं तुम्हाला योलोने. आता तिथं आपण क्लास शोधले, तर इथं योलो मध्ये कॉर्डिनेट्स भेटतात असे. तुम्हाला आठवते का मी तुम्हाला एक हे दाखवलं होतं. काय होतं ना ते अॅग्रास टी 3000. ते काय करतं की नाईट इमेज करतं आणि इकडून फिरतं ते, आणि स्कॅन करतं, फॉरेस्ट स्कॅन करतं, आणि प्लस भरपूर काय काय करतं हे ड्रोन, है ना? तर आपण त्याच ड्रोनचं एक्झाम्पल घेऊन आहे ना पुढे जाऊया. ओके, लेट्स से की ह्या ड्रोन मध्ये तुम्हाला काय वाटतं, फक्त RGB हे तीनच चॅनल येतील? ओके. नशीब नशीब RGB. लेट्स RGB. हे चॅनल तर फिक्स आहे. एक कलर इमेज भेटण्यासाठी RGB चॅनल मध्ये इनपुट आउटपुट असं काही काही भेटतं आपल्याला. ओके. 30 hour. पण डोंट यू थिंक की नाईट विजन आहे, प्लस याच्यामध्ये अजून जर थोडा विचार करायला गेलो की वॉटर डिटेक्शन साठी काही हे असतील, म्हणजे ते काय करतंय ड्रोन, की लेट्स की फॉरेस्ट मॅपिंग करायचं. फॉरेस्ट मॅपिंग साठी थोडी ते RGB चॅनल वापरत, ते इन्फ्रारेड चॅनल वापरेल, ते पाणी डिटेक्ट करण्यासाठी अं, वेगळं इन्फ्रारेड चॅनल वापरेल. म्हणजे डू यू गेट मी की मला काय म्हणायचंय? ठीक आहे, हे मी म्हणतो. ते हे पण बघल ना त्या त्या याच्यामध्ये, पाणी पाणी बघण्यासाठी, हीट हीट सेन्सिटिव्हिटी काहीतरी बघण्यासाठी हा त्याचा इन्फ्रारेड चॅनल झाला ना. परत
पाणी पाणी डिटेक्ट करण्यासाठी काहीतरी वेगळं असेल, मॉइश्चर डिटेक्शन साठी मॉइश्चर डिटेक्शन चॅनल असं काहीतरी असेल ना. सी मी काय म्हणतोय की तुमचं जे इनपुट आहे ना ते इज कॅन कन्सिस्ट ऑफ व्हेरियस चॅनल्स. म्हणजे त्याची आता हा हा सॉर्ट ऑफ आपण असं समजू की हिट मॅप झाला सॉर्ट ऑफ हा इन्फ्रारेड वाला. तर मॉइश्चर वाला काहीतरी वेगळं असेल. तर कोण इथं राहिले डोकं लावत बसेल असं काढलं. हा एक चॅनल. म्हणजे तुमचा जो इनपुट आहे ना तो कसा दिसतोय बेसिकली की त्याच्यामध्ये 5 चॅनल आला तुमच्याकडे है ना. याच्या मागे परत तुमचा कधी बनवला? याच्या मागे परत तुमचा ब्लू चॅनल हे तर तुम्हाला माहिती आहे काय आरजीबी. त्याच्या मागे लेट्स पर्पल निघालतो इन्फ्रारेड. सी दिस आर स्टॅक्ड ऑन टॉप ऑफ इच अदर. हे तुमचे ऍक्च्युली इनपुट असा असणार आता तुमचा. याच्या मागे ते मॉइश्चर वाले चॅनल. सो तुम्हाला रिअल वर्ल्ड मध्ये काही 3च चॅनल भेटतील असं काही कंपल्शन नाहीये. दिस वॉज आर, दिस वॉज जी, दिस वॉज इन्फ्रा, वॉज मॉइश्चर असे आहे. तर गोइंग ऑन द सेम पाथ मला कर्नल सुद्धा कितीचा करावा लागेल मग. What do you think? सेम चॅनलचं कर्नल करावं लागेल. जेवढे चॅनल्स इनपुट मध्ये तेवढे चॅनल्स कर्नल मध्ये. हे तुम्हाला लक्षात नेहमी ठेवायला लागेल. नाहीतर काय होतं आपण कन्फ्युज होऊन जातो की 3च चॅनल आहेत आरजीबी कलर्ड इमेज दिसतीये. तसं नसतं. तुम्हाला इनपुट इमेजला आधी समजूनच घ्यावं लागेल नेमकं इनपुट मध्ये काय आहे. नाही 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 आता कसं आहे सी अगेन वी गेट कन्फ्युज. ही इमेज कलर मध्ये दिसतीये बरोबर. ही इमेज कलर मध्ये दिसतीये. दिस इज नॉट अ कलर्ड इमेज. दिस इज an image which is converted to color. ओके. सी इन्फ्रारेड इमेज आपण बघूच शकत नाहीये है ना. या इमेजला तुम्हाला बघण्यासाठी आरजीबी मध्ये कन्वर्ट करावं लागतं. ओके म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी त्या अशी अशी इमेज दिसतच नाही ही. दिस इज नॉट द ऍक्च्युअली रिप्रेझेंटेशन ऑफ इन्फ्रारेड. बट इन्फ्रारेड आपण बघूच शकत नाही म्हणून त्याला आरजीबी मध्ये कन्वर्ट करतो आपण. ते आपण केलं ना आत्ताच एचएसएल ला परत आरजीबी मध्ये कन्वर्ट करा. आर आरबीजी बीजीआर काहीतरी केलं होतं बघ. एवढं सगळं बीजीआर डीआयपी मध्ये केलं ना आपण डिजिटल इमेज प्रोसेसिंग. ते हेच कारणच हे आहे त्याचं की आपल्याला दिसूच शकत नाही ती इमेज. म्हणून तुम्ही परत तुम्हाला बीजीआर आरजीबी मध्ये आणावं. पण इन्फ्रारेड चॅनल आपण बघूच शकत नाही. पण इन्फ्रारेड इमेजचा एक मेट्रिक्स असणार ना. इन्फ्रारेड इमेजचे पण काही नंबर्स असतील मेट्रिक्स मध्ये. की ते तुमचं मॉडेल समजेल. त्याला तुम्हाला समजायची गरज नाहीये ते मॉडेल समजून घेईल. जे आता मॉइश्चर डिटेक्शनचा एक चॅनल आहे परत तुम्ही आरजीबी मध्ये कन्वर्ट करा. तो तसा नाहीच आहे ऍक्च्युअल मध्ये. तो ऍक्च्युअली एक मेट्रिक्स आहे नंबर्सचा त्या चॅनलचा. आणि तो मॉडेल समजून घेईल. ओके म्हणजे हे सांगण्याचा उद्देश एकच होता की हे असं चालतं. हे पण गोष्टी चालतात इन्फ्रारेड आणि मॉइश्चर. एक्सरे एक्सरेचा चॅनल असतो एक. बरंच असतं खूप असतं चॅनल्स बद्दल. बरंच आहे मी आय मीन आय कॅन नॉट कमेंट ऑन दॅट. खूप सारे चॅनल्सचे प्रकार असतात. बट यू गेट माय पॉइंट मला काय म्हणायचंय. ठीक आहे. लेट्स मूव फॉरवर्ड.
रिसेप्टिव्ह फील्ड आठवते? रिसेप्टिव्ह फील्ड आठवते? एवढा भाग हा बघतो. म्हणजे ते सीईओ आणि मॅनेजर आणि टीम लीड ते आठवा रिसेप्टिव्ह फील्ड मधले. कोणाच्या अंडर किती लोक आहेत वगैरे, कोण किती पाहू शकतो, याचा अर्थ रिसेप्टिव्ह फील्ड. 400 क्रॉस 400 क्रॉस 300 याच्यावर हा कर्नल कन्व्हॉल्व केला. दिस इज व्हॉट, हे काय नाही, दिस इज नंबर ऑफ कर्नल्स. हा नंबर चॅनल, पण हा काय दिलेलं आहे? हा चॅनल आहे. तो आधी कर्नल असतो, नंतर तो चॅनल होतो. ओके. तर रिसेप्टिव्ह फील्ड, पहिलं रिसेप्टिव्ह फील्ड होती 3 क्रॉस 3. रिसेप्टिव्ह फील्ड 3 क्रॉस 3 कर्नल मध्ये दोन निवडते. 5 क्रॉस 7 7 क्रॉस 9 क्रॉस 11 क्रॉस 11. आता आपल्या इथे बघा, इथे इथे किती मोठी रिसेप्टिव्ह फील्ड आहे ना, तुम्ही तसं जर विचार कराल, है ना. शेवटच्या जर माणसाचा विचार कराल, आपण जर रिसेप्टिव्ह फील्ड कुठली काढायची म्हणतोय, इथे काय रिसेप्टिव्ह फील्ड असेल? हा तर नाही, बरीच क्लिअर आहे. इथे आपण काय म्हणतोय की इथला रिसेप्टिव्ह फील्ड काय असेल, तर व्हेरी हाय असेल नाही का. हा खूप हाय असेल इथला रिसेप्टिव्ह फील्ड. ट्रेडिशनल न्यूरल नेटवर्क मध्ये आपण उलटा करतो याचे नेमकं. मला काय म्हणायचं समजून सांगतो. तुम्ही एका न्यूरल नेटवर्कला जर तुम्ही इमॅजिन कराल, तर ते चालू मोठं होतं, पण नंतर छोटं होतं, है ना. असं काहीच होतं ना. दिस इज नंबर ऑफ न्यूरॉन्स इज हाय, आणि इथे नंबर ऑफ न्यूरॉन्स लो आहे ना. तुमचं न्यूरल नेटवर्क सुरुवातीला मोठं असतं, नंतर छोटं होतं. मग याचं नेमकं उलट तुम्ही सीएनएन मध्ये का करता? सुरुवातीला तर 3च चॅनल होते, आणि आता 256 करून टाकलं तुम्ही चॅनल. असं का करता तुम्ही? हम्म, ओके. होतं काय, जेव्हा तुम्ही एक सीएनएन ला पुढे न्यूरल नेटवर्कला जोडताय, तिथपर्यंत जिथपर्यंत तुम्ही आलेले आहात ना, तिथं प्रत्येक पिक्सलला, आता पिक्सलच म्हणावं लागेल, प्रत्येक पिक्सलला आधीच्या, म्हणजे जी इनपुट इमेज आहे, त्या पूर्ण इनपुट इमेजची इन्फॉर्मेशन पाहिजे ना त्या पिक्सलकडे. आर यू गेटिंग मी, काय म्हणायचं मला? सी, मी काय म्हणतोय, हे 227 क्रॉस 227 आहे, बरोबर. दिस इज बिंग रिप्रेझेंटेड बाय 13 क्रॉस 13. तर ऍक्च्युअल मध्ये 13 क्रॉस 13 एवढं पॉवरफुल पाहिजे की त्यांनी अख्खेच्या अख्खे याला रिप्रेझेंट केलं पाहिजे ना, 227 क्रॉस 227, बरोबर. म्हणून तुम्ही काय करता की नंबर ऑफ चॅनल वाढवत जाता. नंबर ऑफ चॅनल वाढवल्यामुळे काय होतं की जी इन्फॉर्मेशन आहे ना, ती स्प्रेड आउट होत जाते.
आणि आता तुम्हाला सगळं पिक्चर क्लिअर व्हायला लागतं. शॉर्ट ऑफ असं तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही ना बेसिकली त्या इमेजचे छोटे छोटे तुकडे करत आहात, असं तुम्ही सॉर्ट ऑफ इमॅजिन करू शकता. ते छोटे छोटे तुकडे म्हणजे चॅनल्स आहेत. आणि आता प्रत्येक चॅनल कसं आहे तर फीचर रिच झालेलं आहे. ह्यासाठी तुम्हाला चॅनल वाढवायला लागतं. असं असतं ते शॉर्ट ऑफ. म्हणजे तीनच चॅनल अख्ख्या इमेजला रिप्रेझेंट करत होते, ते आता 256 चॅनल रिप्रेझेंट करतात. बट त्या 3 चॅनल पेक्षा आता 256 चॅनल इंडिव्हिज्युअल आहेत. प्रत्येक चॅनल वेगळी गोष्ट रिप्रेझेंट करतो आणि प्रत्येक चॅनल फीचर रिच आहे आता. त्यासाठी तुम्हाला चॅनल वाढवत जावं लागतं. असं असतं ते सॉर्ट ऑफ, तुम्ही असं इमॅजिन करू शकता. म्हणजेच काय आहे, की तुम्हाला जो शेवटचा तुमचा जो चॅनल आहे, जिथं 256 वाला, तिथं प्रत्येक चॅनलचा रिसेप्टिव्ह फील्ड हा खूप मोठा पाहिजे. कारण की आता त्या चॅनलला अख्खी इनपुट इमेज समजली पाहिजे. असं तुम्ही बोलू शकता. ओके. असं आहे बाबा. ठीक आहे. तर आपण ह्याच्या पुढे एक छोटासा कन्सेप्ट आहे, ट्रान्सफर लर्निंग नावाचा. याच्या आधी आपण अलेक्स नेटला आठवलं होतं, आपल्याला आठवलं असेल तर, अलेक्स नेट है ना. मी जर तुम्हाला म्हणलं की कॅन यू एक्सप्लेन मी इथं कॉन्व्होल्युशन कसं झालं, हे जे मला भेटलंय, काय भेटलंय मला, तर पहिलं बघा, 227 क्रॉस 227 इंटू 3 इज इक्वल टू 55 इंटू 55 इंटू 96, हे भेटलंय मला, बरोबर. तर इथं कन्व्होल्युशन मध्ये कर्नल कसा दिसत होता, त्याची हाईट अँड वेट विसरून जावं, त्याला हाईटला एच समजा, वेटला डब्ल्यू समजा. नेमकं काय झालं पुढे अजून, इंटू काय झालं इथं. हम्म? काय होईल इथं, कोणी बोलतंय का. हाईट इंटू वेट इंटू, इथं काय येईल, इथे काहीतरी नंबर ऑफ चॅनल येईल ना, किती नंबर येईल त्या चॅनलचा. हा, 4. 4 कसं काय, 4 नाही येणार ना. इथं येईल 3. काय येईल ते, इनपुट इमेजच्या चॅनलला कर्नलला मॅच करावं लागते ना. म्हणजे इथं 3 असेल तर हे कन्व्हॉल्व होईल ना, 3 3, है ना. प्लस तुमचा बाय. हा, हा तेच दॅट इज व्हॉट आय एम सेइंग, सेम बाय. प्लस बायस, बायस ऍड होतो, आपण लिहित नाही पण बायस पण असतं, विसरू नका कधी बायसला. इंटू काय लिहितं, व्हॉट इज विल बी 96, बरोबर. सो तुम्हाला बॅक ट्रॅक पण करता आलं पाहिजे, असंच मी जस्ट डमी क्वेश्चन विचारला. पण हे बॅक ट्रॅक पण होऊ शकतं जर तुम्हाला इनपुट असेल आणि आउटपुट साईज काय, तर कर्नल काय ते समजलं पाहिजे तुम्हाला. असं आहे. काय ना मग अलेक्स नेट काय आहे, तर हे असं दिसतं अलेक्स नेट. अलेक्स नेट कशाला वापरलं गेलं, तर तुमचं जे वापरलं गेलं, जीपीयू वापरलं गेलं अलेक्स नेट साठी. आणि मग त्यांनी कॉन्व्होल्युशन केलं, 10% टॉप कॉम्पिटिटर पेक्षा 10% जास्ती अॅक्युरेसी मिळवून दाखवली अलेक्स झालं. आणि CNN मग ते पुढे पुढे फार फेमस होत गेले. पण आपल्याला अलेक्स नेट वापरायचे का डायरेक्टली, मी जर असा प्रश्न विचार, आता अलेक्स नेट वापरायचे, तर आपण वापरू शकतो का. तर हा, आपण वापरू शकतो. येतोय का. जर मी म्हणलं की आपल्याला आता अलेक्स नेट वापरायचे, तर तुम्ही अलेक्स नेट जसे तसे वापरू शकता का.
तर ॲलेक्सनेटचे ॲलेक्सनेटचे जे वेट्स आहेत ना ते ओपन सोर्स आहेत. कोणीही ॲलेक्सनेट वापरू शकतो. पण ॲलेक्सनेट जसंच्या तसं वापरण्यात काय अर्थ नाहीये ना. तुमची रिक्वायरमेंट वेगळी आहे आणि ॲलेक्सनेटनी जी रिक्वायरमेंट फुलफिल केली ती वेगळी होती. त्यासाठी तुम्ही ॲलेक्सनेटला बदलून वापरू शकता का? तर हा, तुम्ही तसं वापरू शकता. कसं? तर ते ट्रान्सफर लर्निंगने. ओके. ट्रान्सफर लर्निंग मध्ये काय होतं आता मी सांगतो. इथपासून इथपर्यंतचा जो हे मॉडेल आहे, तो लेट्स से की तो ॲलेक्सनेट आहे. ओके. तुम्ही काय करता, की ॲलेक्सनेटचे जे CNN चे लेयर्स आहेत ना, ते तसेच ठेवता. पण त्याचे फुल्ली कनेक्टेड लेयर्स आहेत ना, ते कट करता. कट करता इन द सेन्स काय, की त्यांचा लिंक ब्रेक करता आणि त्याच्या पुढे इथपासून तुम्ही तुमचं एक परत वेगळं फुल्ली कनेक्टेड न्यूरल नेटवर्क ट्रेन करता. आर यू गेटिंग मी? हा, वेगळं इन द सेन्स काय आहे? ओके, मी आता फक्त लिहून घेतो. हा CNN होता प्लस एक फुल्ली कनेक्टेड लेअर होता, FC फुल्ली कनेक्टेड लेअर 1. हा होता तुमचा ॲलेक्सनेट. तुम्ही काय म्हणता, की ह्या भागाला कट करा, CNN वापरा ॲलेक्सनेटचं, प्लस तुमचा FC2. दिस इज कस्टम. का कस्टम? की लेट्स की जे फुल्ली कनेक्टेड लेअर होतं ॲलेक्सनेटचं, ते 1000 क्लासचं होतं. तुम्हाला फक्त 50 क्लासवर करायचे आहे ना. तर तुम्ही ते फुल्ली कनेक्टेड लेअर तुम्ही ॲलेक्सनेटच्या CNN ला जोडता आणि ट्रेन करता. आता ट्रेन करता म्हणजे काय करता, की CNN चे जे वेट्स आहेत, ह्या CNN चे याचे जे वेट्स आहेत ना ते फ्रीज असतात आणि दिस आर वेट्स ट्रेनेबल. म्हणजे तुम्ही एक ऍक्च्युअल न्यूरल नेटवर्क ट्रेन करता. काय करता, की तुम्ही इनपुट देता, CNN पर्यंत आउटपुट येतं. त्या CNN च्या पुढे आता तुमचा न्यूरल नेटवर्क ट्रेन परत फॉरवर्ड पास करतो. क्लासिफिकेशन होतं, एरर येतो. त्या एररला बॅक प्रोपगेशन होतं. कुठपर्यंत? फक्त तुमच्या फुल्ली कनेक्टेड लेयर्स पर्यंत बॅक प्रोपगेशन होतं. कारण तुम्ही अलेक्स नेटचे CNN चे वेट्स फ्रीज करून टाकलेले आहेत. याच्यामुळे काय झालं मी सांगतो. दोन गोष्टी झाल्या याच्या. प्रोज काय आहेत? तर दोन आहेत. प्रोज काय आहे? टाइम सेव्ह झाला, ह्यूज टाइम सेव्हिंग आहे ना. बरोबर आहे. डू यू बिलीव्ह की टाइम सेव्ह झाला आपला? हा, प्लस ह्याची अॅक्युरेसी पण खूप हाय असते. हाय असते. का? मी का सांगतो. जेव्हा एक मॉडेल 1000 क्लासेसवर जनरलाइज झालं, एक चांगला रिझल्ट द्यायला लागला, आउटपुट द्यायला लागला, डू यू बिलीव्ह की ते जे मॉडेल आहे त्या मॉडेलने ऍक्च्युली बऱ्याचशा गोष्टींना जनरलाइज केलेले रॉ आहे ना, की त्या मॉडेलने बऱ्याचशा गोष्टींना जनरलाइज केलेलं आहे. सो त्याचा त्या जनरलायझेशनचा फायदा घेऊन आपण आपलं न्यूरल नेटवर्क ट्रेन करतो या पुढे. यालाच म्हणतात ट्रान्सफर लर्निंग. ट्रान्सफर लर्निंग concept where we pre-train models and attach our custom network at the end. Search
दिस इज ट्रान्सफर लर्निंग. गॉट इट? ट्रान्सफर लर्निंग समजलं? सेम अजून एक मॉडेल आहे व्हीजीजी म्हणून. ओके, व्हीजीजी मॉडेल. कधी ऐकलंय व्हीजीजी? व्हीजीजी मॉडेल व्हीजीजी 16. व्हीजीजी मॉडेलचे भरपूर सारे व्हर्जन्स आहेत. दिस इज 16. व्हीजीजी म्हणजे काय की व्हिज्युअल जॉमेट्री ग्रुप असं फुल फॉर्म. नाही नाही लक्षात ठेवला तरी चालेल, कोणी विचारत पण. व्हिज्युअल जॉमेट्री ग्रुप हे पण एक मॉडेल आहे. या पण मॉडेलने तुमचा जो ॲलेक्स नेट होता त्या ॲलेक्स नेट पेक्षा चांगला परफॉर्मन्स दिला. ओके, आणि म्हणून व्हीजीजी पण वापरला. व्हीजीजी इज ऑल्सो ओपन सोर्स. डायरेक्ट ॲलेक्स नेट, व्हीजीजी 16, व्हीजीजी 19, व्हीजीजीचे भरपूर सारे व्हर्जन्स टेन्सर फ्लो मध्ये डायरेक्टली अवेलेबल आहेत त्यांचे वेट्स, आणि यू कॅन यूज दस वेट्स डायरेक्टली फॉर युअर ट्रान्सफर लर्निंग अँड मॉडेल ट्रेनिंग वगैरे. ओके, व्हीजीजी म्हणून मॉडेल होता त्याच्याबद्दल. मग आता मला सांगा बरं, व्हीजीजी मध्ये कसं आपण हे करू, ट्रान्सफर लर्निंग कसं करू आपण, कुठपर्यंत आपल्याला हे मॉडेल घ्यावं लागेल? या व्हीजीजी मॉडेल्स ट्रान्सफर लर्निंग मध्ये वापरण्यासाठी हे मॉडेल कुठपर्यंत वापरावं लागेल आपल्याला? हे इथपर्यंत जे तू म्हणलास एवढं मॉडेल हे व्हीजीजी वेट्स वापरायला लागतील, आणि याच्या पुढे मला तुमचं जे आहे कस्टमाइज वापरावं लागेल, जे तुमचं एन एन आहे. ओके, सो ते आपण ठरवायचं, त्याला त्याला काही लिमिट नाही, ते आपण ठरवतो किती लेअर्स टाकायचे आहेत, किती हे करायचे. तुम्हाला फक्त काय माहित पाहिजे की आउटपुट मध्ये मला किती क्लासेस पाहिजे, आउटपुटचे किती क्लासेस आहेत त्याच्यावर डिपेंड करतो आउटपुट लेअर मध्ये शॉर्ट मॅक्सला इंटरनली तुम्हाला किती कॉम्प्लेक्स ट्रान्सफर लर्निंग. ट्रान्सफर लर्निंग इज अ व्हेरी कॉमन थिंग, खूप कॉमन आहे ट्रान्सफर लर्निंग, बरेचसे लोक वापरतात. का मी ट्रेन करू सुरुवातीपासून अख्खच्या अख्खं मॉडेल? सीएनएन ट्रेनिंग इज अ व्हेरी हार्ड प्रोसेस. तुम्ही हे नुसतं मी तुम्हाला आर्किटेक्चर जरी दिलं ना, हे जे आहे ना, हे असंच्या असं मॉडेल बनवा टेन्सर फ्लो मध्ये, सेम सेम दिसतंय तेच बनवा आणि ट्रेन करून बघा. इट विल टेक टू मच टाइम टू ट्रेन. खूप जास्ती टाइम घेईल हे ट्रेनिंग साठी. म्हणजे दिस इज अ व्हेरी कॉस्टली प्रोसेस, आणि तेवढं जीपीयू पॉवर आणि हे आणि ते एवढं कशाला ट्रेन करत बसायचं? ते ऑलरेडी मॉडेलने जनरलाइज केलेले आहे बऱ्याच गोष्टी, त्याची ताकद वापरा, ओपन सोर्स आहे डायरेक्ट वापरा. असं आहे.
हम्म. बोल ना. हम्म. 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 काय होते? ते तुम्ही ते तुम्हाला एक तिथं पॅरामीटर असतो ट्रेनेबल म्हणून, तो तुम्हाला फॉल्स करावा लागतो. तर जर तुम्ही ट्रू ठेवला तर तुम्हाला तो अख्खच्या अख्खं परत परत ट्रेन होतं सगळं. ते फॉल्स. म्हणजे हा हा हा. समरी म्हणतात. समरी असते ती वेळ. कुठल्या लेअर मध्ये किती वेळेस काय. ते आपण बघूया मोबाईल नेट आणि इन्सेप्शन. रेकॉर्डिंग पण टाकतो. ठीक आहे, काय डाऊट नसेल तर आपण स्टॉप. हे तुम्हाला हा दिसत होतं. अरे मला वाटलं नोटबुक दिसत नव्हतं तुम्हाला. ठीक आहे.